नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर मराठी व्याकरणावरील हा आज आपला पहिलाच लेक्चर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण आपल्या पोलीस स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर गणित व बुद्धिमत्तेचे लेक्चर अपलोड केलेले आहेत. त्यावर कमीत कमी 7 ते 8 लेक्चर अपलोड झालेले आहेत. तर आपण त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपले व्हिडिओ बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या विषयाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने बघणार आहोत. या विषयावर स्पर्धा परीक्षेत 25 कमीत कमी 25 क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, आपण या टॉपिकला म्हणजे या विषयाला आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने जास्तीत जास्त क्वेश्चन आपण कसे टॅकल करणार त्या पद्धतीने आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. तर मराठी भाषा ही 2 भाषांपासून बनलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की मराठी भाषा कोणत्या 2 भाषांपासून बनलेली आहे. तर मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या 2 भाषांपासून बनलेली आहे. त्याचबरोबर आपण बघणार की भारतातील सर्वात जुन्या भाषा विचारल्या आहेत आपल्याला पेपरमध्ये. तर भारतातील सर्वात जुन्या भाषा ह्या संस्कृत आणि तमिळ ह्या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत. मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत व प्राकृत भाषापासून झालेली आहे आणि भारतातील सर्वात जुन्या भाषा ह्या संस्कृत आणि तमिळ आहेत. जर आपण मराठी भाषेविषयी थोडी माहिती बघितली तर मराठी भाषा दिवस हा 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा केला जातो. तर कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज म्हणजे कोण किंवा कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय? तर वि वा शिरवाडकर यांनाच कवी कुसुमाग्रज म्हटले जाते. यांचं पूर्ण नाव जर बघितलं आपण तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज. हा आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग बघूया आपण भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार फक्त आपण तोंडाद्वारे करत नाही तर आपल्या हावभाव संकेत याद्वारे सुद्धा आपण भाषा बोलू शकतो. जर एखाद्याने आपल्याला विचारलं की तू कुठे जात आहे, आपण फक्त समोर म्हणजे हात असं दाखवला की मी समोर जात आहे, तो तोंडाद्वारे बोलत नाही, फक्त एक्सप्रेशन दावत आहे, तर आपल्याला त्याद्वारे सुद्धा समजत आहे की तो कुठे जात आहे. तर त्याला सुद्धा आपण भाषा म्हणू शकतो. आपण जर बघितला भाषेची तर 2 प्रकार पडतात. ठीक आहे, 2 प्रकार पडतात भाषेचे. ठीक आहे, पहिला आहे स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक व दुसरा आहे कृत्रिम म्हणजे सांकेतिक. हे भाषेचे 2 प्रकार आहेत. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे आपण जे बोलता क्षणी ते नष्ट होतात, म्हणजे त्यांचा पुरावा नसतो. जसा मी आता जे हावभाव करत आहे, हावभाव तोंडाद्वारे बोलणे, नाटक, हे झाले स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेचे प्रकार. तर कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे कोणते? जसे की टंकलेखन किंवा मी जे लिहित आहे, समजा मी एक शब्द लिहिला म्हणजे अक्षर लिहिला, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, तर याचा जो पुरावा आहे तो पुरावा असणार. ज्याचा पुरावा असू शकते ते कृत्रिम किंवा सांकेतिक. ठीक आहे, तर हे झाले भाषेचे प्रकार 2. मग बघूया आपण भारतातील भाषा या 2 गटात विभाजित केल्या आहेत. ठीक आहे, भारतातील भाषा या 2 गटात विभाजित केल्या आहेत. पहिली म्हणजे आर्यन तथा युरोपियन भाषागट. हे भारतात
एकूण 74% भाषा बोलली जाते, आर्यन तथा युरोपियन. आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची जी संस्कृती ही होती ती आधुनिक होती. तर आपण साहजिकच आहे की जे गोष्टी आधुनिक असतात ते आपण लवकर स्वीकार करतो. तर त्याच पद्धतीने आर्यांची भाषा ही संस्कृत होती, तर संस्कृत व आधुनिक होती, त्यामुळे आपण आर्यांची भाषा ही मोठ्या प्रमाणात स्वीकारली. तर आर्यन भाषा ही भारतात एकूण 74% बोलली जाते. मग दुसरा भाषा गट आहे द्रविडियन भाषा गट. द्रविडियन भाषा गट भारतात एकूण 24% बोलले जाते. म्हणजेच भारतातील जो दक्षिण टोक आहे त्यामध्ये द्रविडियन भाषा गट बोलला जातो. म्हणजेच द्रविडियन भाषा गटात जर आपण भाषा बघितल्या तर एकूण 4 येतात, ते आपण नंतर बघूया. व उरलेल्या 2 ज्या भाषा आहेत, 2% भाषा, त्या या 2 भाषांच्या मिलापातून या 2% भाषा बनलेल्या आहेत. तर आपण यानंतर बघूया द्रविडियन भाषा गटातील 4 भाषा कोणत्या. ठीक आहे. तर द्रविडियन भाषा गटात पहिली भाषा जर बघितली आपण तर तामिळ, दुसरी बघितली तर तेलुगू, तिसरी बघितली मल्याळम व कन्नड. आपण इकडे लिहून घेऊया द्रविडियन भाषा. पहिली आहे तमिळ, दुसरी आहे तेलुगू, तिसरी आहे मल्याळम आणि चौथी आहे कन्नड. ह्या 4 द्रविडियन भाषा आहेत. ठीक आहे. तर आपण या लक्षात ठेवाव्या. मग याच बरोबर जर आपण बघितल्या की अभिजात भाषा म्हणजे काय, तर अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषा प्राचीन असून त्या आजही त्या अस्तित्वात आहेत व त्याचप्रमाणे त्या अस्तित्वात आहेत, त्यांची संस्कृती ही फार प्राचीन असते, त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. अभिजात भाषांचा दर्जा ह्या एकूण 6 भाषांना आहे. ठीक आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा 6 भाषांना दिला गेलेला आहे. तर अभिजात भाषेतील जर आपण बघितल्या तर ह्या ज्या 4 भाषा आहेत द्रविडियन भाषा गटातील, मी इथे डायरेक्टली लिहितो द्रविडियन भाषा गटातील 4 भाषा. ठीक आहे. अभिजात भाषेचा दर्जा या 4ही भाषांना दिला गेलेला आहे. त्याचबरोबर ओडिया आणि संस्कृत ही झाली 5वी आणि ही झाली 6वी. ठीक आहे. तर या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा जर कोणत्याही भाषेला दिला जातो तर त्यांच्या संवर्धनासाठी त्या देशातील सरकार यांना निधी पुरवत असते. तर आपली जी मराठी भाषा आहे, मराठी भाषा या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर ही जी समिती आहे या समितीचा जर आखरी अहवाल बघितला तर मे 2013 मध्ये या समितीचा आखरी अहवाल सादर केला गेलेला आहे. तर याप्रमाणे झाल्या अभिजात भाषा. ठीक आहे. मग जर आपण बघितल्या द्रविडियन भाषा, द्रविडियन म्हणतो देवनागरी भाषा. आपली जी मराठी भाषा आहे ती देवनागरी लिपीतील आहे. ठीक आहे. तर देवनागरी लिपीत सुद्धा 6 भाषा आहेत. पहिली जर बघितली मराठी, दुसरी जर बघितली आपण तर गुजराती, तिसरी आहे हिंदी, चौथी आहे संस्कृत, 5वी आहे पाली आणि 6वी आहे बंगाली. या 6 भाषा देवनागरी गटातील भाषा आहेत. ठीक आहे. तर याप्रमाणे झाल्या देवनागरी, द्रविडियन आणि अभिजात भाषा. याविषयी आपण माहिती बघितली. मग नंतर बघूया आपण मातृभाषा म्हणजे काय. ठीक आहे. मातृभाषा म्हणजे जी आपण घरात किंवा कुटुंबात
जी भाषा बोलतो त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. ठीक आहे. मातृभाषांची जर आपण संख्या बघितली तर भारतात एकूण 1653 मातृभाषा आहेत व भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे. ठीक आहे. आपण काय बघितलं की भाषा म्हणजे मातृभाषा. पहिली आहे मातृभाषा. मातृभाषा मातृभाषा एकूण भारतात 1652 आहेत. ठीक आहे. मातृभाषा म्हणजे आपण जो जन्मता घरात जी भाषा बोलतो त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो व याची एकूण संख्या 1652 आहे व भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. ते का? कारण की विशिष्ट वेळेनुसार व विशिष्ट अंतरानुसार भाषा ही बदलत जाते. मग बघूया आपण बोलीभाषा. बोलीभाषा बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनात आपण जी भाषा बोलतो म्हणजे घराच्या बाहेर आपण ज्यावेळी निघतो त्यावेळी जी भाषा आपण बोलतो त्या भाषेला बोलीभाषा म्हणतात. बोलीभाषा एकूण 52 आहेत. ठीक आहे. भारतामध्ये एकूण 52 बोलीभाषा आहेत. जशी अहिराणी. ठीक आहे. अहिराणी, कोकणी या आहेत बोलीभाषा. या एकूण 52 आहेत. मग तिसरी जर बघितली आपण तर प्रमाण भाषा. प्रमाण भाषा विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोक जी भाषा समजतात, जी भाषा बोलली जाते व जी भाषा प्रमाण मानली जाते त्या भाषेला प्रमाण भाषा म्हणतात. ठीक आहे. मग बघूया चौथी राज्यभाषा. राज्यभाषांची एकूण संख्या जर बघितली तर ती आहे 22. केंद्र सरकारने एकूण 22 भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे. राज्यभाषा ही राज्यांच्या व्यवहाराची ठरवून दिलेली भाषा असते. मग नंतर बघूया आपण पाचवी राष्ट्रभाषा. राष्ट्रभाषा तर भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. केंद्राने किंवा संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. तर कलम यांची संख्या आहे 0. कलम 343 अनुसार हिंदी व इंग्रजी या दोन भाषांना भारताच्या व्यवहाराच्या भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. तर राष्ट्रभाषा एकही नाही भारताला. ठीक आहे. हे झाल्या मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, राज्यभाषा व राष्ट्रभाषा याविषयी माहिती. मग आपण नंतर बघणार आहोत लिपी. लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी जे आपण लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात. ठीक आहे. लिपी म्हणजे लिंपणे. लिपी हा शब्द लिप या शब्दापासून तयार झालेला आहे. लिप या धातूपासून किंवा संस्कृत शब्दापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. लिपी यालाच आपण लिंपणे. ठीक आहे. लिपीपासून लिंपणे आणि लिंपणे याचाच मिनिंग जो होतो तो होतो लिपी. लिपी म्हणजे एखादा रंग लिहिणे म्हणजे रंगाने लिखाण करणे किंवा रंग चोडणे त्याला लिंपणे असे म्हणतात. जर आपण लिपी बघितल्या तर पहिली बघूया आपण ब्राह्मी लिपी. ठीक आहे. ब्राह्मी लिपी ही स्वतः ब्रह्मदेवांनी या लिपीची उत्पत्ती केली आहे असा मानला जातो व ब्राह्मी लिपीलाच सर्व लिपींची जननी म्हणतात. ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची जननी म्हटले जाते. ठीक आहे. दुसरी जर बघितली आपण तर खरोष्टी लिपी या लिपीला गांधारी लिपी म्हणतात. ठीक आहे. गांधारी लिपी. ठीक आहे. मग तिसरी आहे मोडी लिपी हा नाव का पडला या लिपीला? तर त्या काळात ही लिपी मोडून म्हणजे त्याचा पाय मोडून लिहिली जात असायची. म्हणजे ही जी लिपी असायची ती एकदम शॉर्ट मध्ये लिहिली जायची. म्हणजेच जर आपण आपण घेतला पेन आणि याप्रमाणे जर लिहित आहोत म्हणजे आपण पेन न सोडता जी एकदम लिहित असतो त्या भाषेला आपण मोडी लिपी म्हणत होतो. मोडी लिपी म्हणजेच धावलिपी. मोडी लिपीलाच धावलिपी म्हणतात. मग बघूया आपण चौथी देवनागरी लिपी.
देवनागरी लिपी. देवनागरी लिपी यालाच बाळबोध लिपी असे म्हणतात. बाळबोध लिपी. तर बाळबोध लिपी व देवनागरी लिपी ह्या एकच आहेत. देवनागरी लिपी याला नाव का पडले, तर देवनागरी लिपी म्हणजे देव आर्य हे नगरात राहत असत व आर्य हे स्वतःला देव समजत, म्हणून देवांची देव जिथे राहतात ते नगरी म्हणजेच देवनागरी लिपी. याप्रमाणे देवनागरी लिपी नाव पडले. देवनागरी लिपीलाच आदर्श लिपी म्हणतात. आदर्श लिपी म्हणतात. ठीक आहे. हा परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्वाचा पॉइंट आहे. देवनागरी लिपीलाच आदर्श लिपी म्हणतात, तर हे लक्षात ठेवावे. ठीक आहे. नंतर बघूया आपण यानंतर बघणार आपण ग्रंथ व त्यांचे लेखक. ग्रंथ व लेखक. ठीक आहे. तर आपण 13व्या शतकातील ग्रंथ व त्यांचे लेखक बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे मुकुंदराज. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. भीष्माचार्य यांनी पंचवार्तिकी हा ग्रंथ लिहिला. मग नंतर संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. नंतर आहेत माईम भट्ट यांनी लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला. मग आहेत केशवदेव व्यास यांनी दृष्टांत पाठ हा ग्रंथ लिहिला. हे आहेत 13व्या शतकातील अत्यंत महत्वाचे असे ग्रंथ ज्यावरून मराठी भाषेचा पुरावा मिळतो. ठीक आहे. मग यानंतर बघणार आपण व्याकरण. मराठी भाषेतील व्याकरण. मराठीवरील व्याकरण. तर मराठीवरील जो पहिला व्याकरण लिहिला तो एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिला आहे. त्याचे नाव आहे विल्यम कॅरी. या इंग्रज अधिकाऱ्याने पहिला मराठी व्याकरण लिहिला आहे तो 1805 मध्ये. ठीक आहे. मराठीवरील व्याकरण पहिला इंग्रज अधिकाऱ्याने लिहिला आहे तो 1805 मध्ये. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. ठीक आहे. मग दुसरा जर बघितला आपण तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर व तिसरे आहेत गंगाधर शास्त्री फडके. या दोघांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेची व्याकरण हे पुस्तक लिहिले. ठीक आहे. व गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकार म्हटले जाते. लिहिले दोन्हीने 1836 मध्ये, पण गंगाधर शास्त्री फडके यांनी पहिले मुद्रित व्याकरणावरील पुस्तक छापल्यामुळे गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकाराचा दर्जा दिला जातो. ठीक आहे. मग चौथा आहे मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिले. ठीक आहे. तर हे झाले 4 मराठीतील व्याकरणकार जे स्पर्धा परीक्षेत
जास्तीत जास्त वेळा विचारले जातात. ठीक आहे. मग मोरा वाडिंबे यांच्या सुगम मराठी जर आपण लक्षात ठेवला, मोरा वाडिंबे यांनी सुगम मराठी यांची सुगम मराठी पुस्तक ही महाराष्ट्रात खूप गाजलेली पुस्तक आहे. जर कोणी MPSC लोकसेवा किंवा राज्यसेवा करत असाल तर किंवा असतील तर ते मोरा वाडिंबे यांची सुगम मराठी हे पुस्तक जास्त करून रेफर करतात. जर आपण शॉर्ट मध्ये जर बघितला माहिती तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना महाराष्ट्र मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. यांना ही शिवाजी पदवी यांनी स्वतःला दिलेली आहे. यांना ही पदवी कोणी दिलेली नाही, त्यांनीच ती स्वतःला दिलेली आहे. ठीक आहे. मग आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. ठीक आहे. तर हे झाले या तिन्ही महापुरुषांविषयी माहिती. जर आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांना बघितले तर यांचा जन्म 1914 रोजी मुंबईमध्ये झाला होता. ठीक आहे. मग बघूया आपण काय थोडीशी माहिती की जे भाषा शब्द आहे, भाषा जो हा शब्द आहे तो भास या धातूपासून बनलेला आहे. ठीक आहे. मग आपण लिपी जो लिप पासून बनला आहे तो सुद्धा बघितला, लिंपणे. ठीक आहे. लिंपणे हा शब्द लिप या धातूपासून बनलेला आहे. मग लिखाण हा शब्द लिख या धातूपासून बनलेला आहे. ही झाली यांच्याविषयी बेसिक माहिती. याप्रमाणे आपण मराठी व्याकरणावरील पहिलाच टॉपिक म्हणजे मराठीचे उगम व भाषा याविषयी आपण माहिती बघितली. जर यामध्ये काही चुका झाल्या असतील तर आपण आम्हाला कळवा. आम्ही दुसऱ्या लेक्चरमध्ये याविषयी ज्या काही चुका झाल्या असतील त्या कमी करण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद.